तुमचं पोट फुगतंय का? छातीत जळजळ होतीये, तोंडातून गरम वाफ येतीये आणि शरीरात तापही जाणवतोय आणि त्यासोबत कमजोरी, थंडी वाजते, तर हे फक्त साधं ॲसिडिटी नाही, तर हे तुमच्या शरीरात वाढलेल्या पित्ताचा मोठा संकेत असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. तर आज आपण समजून घेणार आहोत या सगळ्या लक्षणांचं खरं कारण काय आहे आणि त्यावर होमिओपॅथीमध्ये सुरक्षित आणि प्रभावी उपचार कोणते आहेत. आपल्या शरीरात 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. त्यामध्ये पित्त वाढलं की शरीरात उष्णता वाढते, त्यामुळे पोट फुगायला लागतं, छातीत जळजळ होते, तोंडातून गरम वाफ येते, ताप येतो, शरीरात कमजोरी जाणवते, कधीकधी थंडी वाजते. हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. विशेषतः चुकीचा आहार म्हणजेच तिखट, तेलकट, जंक फूड किंवा उशिरा जेवण, ताण, कमी पाणी पिणं यामुळे ही समस्या वाढते. तर या सगळ्यांची लक्षणे कोणती? तर पोट फुगणे, जेवल्यानंतर हेवीनेस वाटणे, गॅस तयार होणे, छातीत जळजळ किंवा अम्ल वर येते आणि जळजळ होते, तोंडातून गरम वाफ बॉडी हीट वाढल्याचा संकेत देते, माइल्ड ते मॉडरेट ताप येतो किंवा कमजोरी जाणवते, ऊर्जा कमी वाटते, काम करण्याची इच्छा होत नाही, थंडी वाजते, ताप येताना थंडी वाजू शकते. ही सगळी लक्षणे एकत्र दिसली तर ती इग्नोर करू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, होमिओपॅथिक उपचार कोणते घ्यायचे. तर 1. नखसोमिका. जास्त ॲसिडिटी, गॅस, पोट फुगत असेल, लेट नाईट खाण्यामुळे त्रास, इरिटॅबिलिटी. 2. कार्बोवेज. खूप गॅस होत असेल, ब्लोटिंग, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा विकनेस यासाठी. 3 आहे आर्सेनिक अल्बम 30. जर जळजळ, विकनेस, थंडी वाजणं किंवा एन्झायटी यासाठी दिले जाते. 4 आहे बेलाडोना 30. जर अचानक ताप, शरीर गरम, चेहरा लाल किंवा धडधड होत असेल तर दिले जाते. आणि 5 आहे पल्सेटिला. ऑइली फूडनंतर त्रास होत असेल किंवा डायजेशन स्लो असेल तर दिले जाते. पण ही औषधं सिम्पटम्स पाहून निवडली जातात. सगळ्यांना एकच औषध लागू होत नाही. तर यासाठी डाएट आणि लाईफस्टाईल कशी असावी. तर औषधासोबत लाईफस्टाईल बदल खूप गरजेचा आहे. जास्त पाणी प्या, थंड हलका आहार घ्या, तिखट तेलकट टाळा, रात्री उशिरा जेवू नका, स्ट्रेस कमी करा. तर यावरती घरगुती उपाय कोणते. तर कोमट पाण्यात जिरे उकळून प्या, ताक घ्या. जर ताप 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त असेल किंवा खूप उलटी, जुलाब होत असतील, तर खूप कमजोरी वाटत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर पित्त वाढणं ही कॉमन समस्या आहे, पण वेळेवर लक्ष दिलं तर ती पूर्णपणे कंट्रोल करता येते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.